सुरणची भाजी जर तुम्ही एकदा या पद्धतीने बनवाल ना, तर नॉनव्हेज खाणंसुद्धा विसरून जाल. यासाठी इथे मी सुरण घेतलं आहे. सुरुवातीलाच धुवून घेतलं, यानंतर कापायचं आणि मागचं आहे साईड, ती काळी साईड आहे ती काढून टाकायची, याचं साल काढून टाकायचं आणि मीडियम आकारात तुकडे करून घ्यायचे. कुकरमध्ये पाणी, मीठ, हळद, लिंबाचा रस घालून सुरण घालायचे, एक शिट्टी काढून घ्यायची. मसाला करायचा, कांदा, खोबरं भाजून घ्यायचं. यानंतर घरगुती मसाले, खडे मसाले घातले, आलं लसूण भाजून घ्यायचं, टोमॅटो घालायचा, कोथिंबीरसुद्धा भाजून सगळा मसाला थंड करून वाटण करून घ्यायचं. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर उघडून घ्यायचं आणि सुरण यामधले काढून घ्यायचे. आता यासाठी भाजी बनवण्यासाठी तेल घातलं आहे कढईमध्ये. सुरण 1-2 मिनिटे परतून घ्यायचे, काढून घ्यायचे. याच तेलामध्ये 1 चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा घालायचं, वाटण घालायचं, मिक्स करून घ्यायचं. घरगुती मसाले, काळा मसाला घालून परतून घ्यायचं. गरजेनुसार पाणी, मीठ घालायचं, मिक्स करायचं. 2 मिनिटं हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा. यानंतर सुरण घालायचं. मस्त चमचमीत अशी सुरणाची भाजी तयार झाली आहे. कोथिंबीर घालायची. तुम्हीसुद्धा करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली.